Sit straight, focus on your breathing. श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ये मराठीचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची परी हो देऊ या जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे तरी आताची हे आघवे निरमीन माये Slowly open your eyes. ज्ञाता ज्ञान ज्ञेय कर्ता करण कार्य. We saw yesterday. Yesterday आपण बघितलं की तीन प्रकारचे ज्ञान, तीन प्रकारचं ज्ञाता, तीन प्रकारचं ज्ञान, सात्विक, तामसिक, राजसिक, तीन प्रकारचे कर्म. आता काल म्हटल्याप्रमाणे तीन प्रकारचा आता करता. कालचे 3-4 ओव्या वाचतो. आता ययाची कर्मा भजता कर्माभिमानिया करता
तो जीवू ही त्रिविधता पातलासे. चतुराश्रमवशे एकू पुरुषु चतुर्धा दिसे. कर्तया त्रिविध्य तैसे कर्म भेदे. परितयाति हि यातु सात्विकतव प्रस्तुतु. सांगेन दत्तचित्तु आकर्णीतु. ह्यात तीन प्रकारचे कर्ते असतात. सात्विक कर्ता, राजसिक कर्ता, तामसिक कर्ता. त्याच्यातलं तर सात्विक कर्ताबद्दल मी सांगतो. आय एम गोइंग टू टॉक अबाउट सात्विक कर्ता. ओके. तरी फळोद्देशे सांडिलिया वाढती जेवी सरळया. शाखा का चंदनिया बावन्नया. कान फळता ही सार्थका जैसिया नाग लतिका. तैसिया करी नित्यादिका क्रिया जो का. परिफल शून्यता नाही तया विफळता. पै पळसीची पंडुसुता फळे कायसी. ब्युटिफुल. He says, तरी फळोद्देशे सांडिलिया वाढती जेवी सरळया. शाखा का चंदनिया बावन्नया. फळ उद्देश सांडोनिया. No expectation of fruit. Dropping the expectation of fruit. वाढती जेवी सरळिया. शाखा का चंदनिया. Chandan tree, sandalwood tree, its branches grow straight up without, though it knows it's not going to have fruit, still it grows straight up. So it is that way. It doesn't expect fruit, but it keeps growing. का फळता ही सार्थका जैसिया नागलतिका. Or the नागलतिका, it is the vine, वेल, आपलं खायची पानं असतात ना त्याची. तर त्याला फक्त पानं येतात, त्याला फळं नाही येत. तरी पण इट ग्रोज. Doesn't get any fruits, but it still grows very happily. तैसिया करी नित्याधिका. तसंच हा नित्य, हा म्हणजे कोण करता नित्य आणि नैमित्तिक कर्म करत असतो. नित्याधिका वेगवेगळी कर्म करत असतो. क्रिया जो का. परिफलशून्यता नाही तया विफळता. त्याला फलशून्यता आहे, विफळ नाही येते. दिस डिफरन्स. फलशून्यता आहे, विफळ नाही आहे. So basically it doesn't bear, and that's how this person keeps doing the work. It doesn't bear the fruits. It doesn't bear the fruits, but it is not useless. पै फळासीची पंडुसुता फळे कायसी. It's doing work itself is bearing fruit. What other do you expect? खूप छान आहे आजचं, ऐका. Please listen carefully today. It's really nice. आणि आदरे करी बहु असे परी करता मी हे नुमुसे. वर्षा काळीचे जैसे मेघवृंद. आणि आदरे करी बहु असे. And he, I'm using the word he not to specify the gender generally. आणि आदरे करी बहु असे. He works so hard. परी करता मी हे नुमुसे. पण बोलत नाही मी करतो, मी असं नाही बोलत. He just works very hard. वर्षा काळीचे जैसे मेघवृंद. As if the clouds of monsoon or Varshakal, they shower so much and then they disappear.
देवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्म कलापू पैगा निपजावया. That's how it actually works. It continuously works to samarpana, to surrender or to give, offer the karmas to the Paramatma. So he works very hard to offer the कर्म टू परमात्मा. परमात्म्याला सोपवण्यासाठी, समर्पण करण्यासाठी खूप कर्म करतो. हा. तया काळातेन उल्लंघणे देशशुद्धी ही साधने का शास्त्राची वाती पाहणे क्रिया निर्णयो. Looks for the right time. It does not do anything untimely. It looks for the right space, purity, and also always follows the Shastra's injunctions while making decisions on what karmas or actions he should be taking. In other words, though he's working continuously, he is following all these injunctions by Shastras. Because it's not that he has to surrender it to God, he'll just do it anyways. No. He follows every proper rules and very sincerely, genuinely. सगळं स्वतः अगदी नीट. वृत्ती करणे एक वळा चित्त जावो न देणे फळा नियमांची या साखळा वाहणे हन. वृत्ती करणे एक वळा. Very concentrated. He's very concentrated. चित्त जावो देन फळा. It doesn't allow itself to expect the action of the fruits. It doesn't allow the fruits of the action. It doesn't allow itself to go there. तिकडे तो जायलाच देत नाही मनाला. नियमांची साखळा वाहणे हन. It follows the niyamas, the injunctions. हा निरोधू साहावया लागी धैर्याची या चांगा चांगी चिंतवणी जिती अंगी वाहे जो का आणि आत्माची आवडी कर्मे करितावर पडी देह सुखाची परवडी यावो न लाहे. जे आत्म्याला आवडतं. आत्मा म्हणजे कोण? परमात्मा. शास्त्रामध्ये लिहिलं तेच परमात्म्याला आवडतं ना. Because it's natural. So whatever आत्म्याला आवडतं तेच कर्म करतो तो. देह सुखाची परवडी येवो न लाहे. स्वतःच्या देहाला किती दुःख होतंय ह्याची तो चिंता नाही करत. देहाच्या सुखासाठी नाही करत, आत्म्याच्या सुखासाठी करतो. आत्माला सुख आहे असं करतो. पैसा निद्रा दुरावे क्षुदान बाणवे सुरवाडून पावे अंगाचा ठावो. निद्रा दुरावे. झोप कमी आली तरी चालेल, झोपेपासून दूर. if it sleeps less it's okay. क्षुदान बाणवे. भूक लागली तरी ठीक आहे, चालेल, काम करायचं. It keeps working. It doesn't think of hunger. सुरवाडून पावे अंगाचा ठावो. It doesn't think that its body is getting trouble, this and that. It keeps doing. अंगाला त्रास होतोय, it keeps working. तव अधिकाधिक उत्साहो धरी आगळिक सोने जैसे तुक तुटलिया कसी. तव अधिकाधिक उत्साहो धरी आगळिक. It is all the time more and more enthusiastic when more and more work is done. सोने जैसे तुक तुटलिया कसी. The way the gold becomes more and more, it glitters when it is held in the fire. It becomes more and more effulgent, pure and resplendent. तसं खूप काम करतो पण उत्साह पण असतो. दिस इज सो ब्युटिफुल. जरी आवडी अतिसाच तरी जीविताही सलंच आगी घालिता रोमांच देख जती सतिये.
ती सती असते, तिचं पतीवर खूप प्रेम असतं. म्हणून ती जेव्हा आगीत जाते, तेव्हा तिच्या अंगावर रोमांच पण येत नाही. Basically, she's so focused that she wants to be one with him, just she goes. मा आत्म या ये वडिया प्रिया वालभेला जो धनंजया देहची सिद्धता तया काय खेदू होईल. See, I'm not saying that the sati tradition was the right thing or wrong thing. We are just looking at the example, okay? So it's saying Atmaya ye vadiya priya. So the priya, the beloved, is Atma. Valabhela jo Dhananjaya, one who is crazy for his beloved. Dhananjaya, hey Arjuna, listen. Dehachi siddhata taya kaya khedu hoil. Troubling his body for the loved one, is it going to think too much? No. म्हणोनी विषया सुरवाडू तुटे जव जव देह बुद्धी आटे तव तव आनंद द्वणवाटे कर्मी जया. So beautiful. म्हणोनी, that's why it doesn't think about happiness for its own or sense objects attraction, because it is becoming more and more happy because it's doing the actions for him. Oh, so beautiful. We can relate with this, isn't it? We can relate with this. That's why we have to work. Imagine. मग ऐका असं की आपण आज काय इंग्लिश मध्ये जास्त बोलतो माहित नाही. सो इमॅजिन दॅट वी keep working. Imagine we keep working for our beloved. We don't think, oh, I am feeling like that, because we are doing it. So that way, imagine everything you do for him. You won't get bored. You won't think, oh, I need this out of expectation. When you do out of love, pure love, there's no expectation. When you expect, there is business. When you do out of pure love is all about giving. Pure love is not about giving. Pure love is equal to giving. There is no give and take. I mean, so तव तव आनंदू दुणवाटे कर्मी जया. ऐसे नी जो कर्म करी आणि कोणे एक अवसरी ते ठाके ऐसे परी वाहे जरी. असं जो कर्म करतो तो आनंदी असतो आत. इज हॅपी. तरी कडाडी मोडे जे गाडा तो आपण पेदन मनी अवघडा तैसा ठाकले नीही थोडा नो हे जो का. कडाड्यावरून जो एक गाडा एखादा वरनं खाली खाली गडगड चाललाय, त्याला त्याला कुठे काय पोचे पडतात, काय पडतात, त्याला काय फरक नाही पडत. तो गाडा खाली चालत असतो. ना तरी आदरिले अव्यंग सिद्ध गेले तरी तेही जितले मिरवणीने. आणि तो आदराने जे कर्म करतो, व्हॉट एव्हर वर्क ही डज, आणि इफ दॅट बिकम्स सक्सेसफुल आणि ते सक्सेसफुल झालं तरी मिरवू नेणे. मिरवत नाही. मी केलं मिरवत नाही. या खुणा कर्म करिता देखिजे जो पंडू सुता तया ते म्हणिपे तत्वता सात्विक करता. In this way, in which way, even if it becomes successful, he doesn't say, I have done it. He doesn't insist. In his mind, okay, in the outside we say, oh, I don't expect. But inside, if you say, oh, I should have gotten identified, that is the problem. Outside is not the problem. Inside, what's happening is a problem. So, या खुणा कर्म करिता देखिजे पण जो पंडुसुता
तया ते म्हणिपे तत्वता सात्विक करता. These are the indications of the way. If someone is doing the karma this way, understand that is sattvic karta. आता राजसा करते या ओळखणे हे धनंजया, जे अभिलाषा जगाचिया वसवटा तो. आता राजस करता, अभिलाषा जगाचिया वस, all the desires of the world are at his feet, means he's very desirous person. राजसिक करता, राजसिक करता. जैसा गावाचिया, गावीचिया कश्मळा, उकरडा होय एक बळा, का स्मशानी अमंगळा, आघवयाची. जसा गावाचा सगळा कचरा वेशीवर आणतात, किंवा जसं सगळं अमंगळ स्मशानात असतं, तसा हा. तया परी जो अशेषा, विश्वाचिया अभिलाषा, पाय पाखळणिया दोषा, घरटा झाला तसा हा राजसिक करता. म्हणून फळाचा लागू, देखे जिये अस लगू, तिये कर्मी चांगू, रोहो मांडी. जिथे त्याला कळतंय की आता लगेच फळ मिळणार आहे, लगेच कामाला लागतो तो. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ही वॉन्ट्स. Ooh, yay, I'm going to get this immediately. Starts working. आणि आपणा झालिया जोडी, उपकोने दी कवडी, क्षणा क्षणा कुरोंडी, जीवाची करी. It toils itself to get that. Works a lot. कुपणो चित्ती ठेवा पुला, तैसा दक्षु पराविया माला, बकू जैसा खुतला, मासे यासी. चित्ती ठेवा आपुला. ही इज व्हेरी मायझरली, कंजूस माणूस. जसा आपल्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतो, ते काय असतील 1-2 लाख रुपये, ते दर महिन्याला बँकेत जाऊन चेक करणार आहेत की नाही, व्हॉट एव्हर दॅट इज, सो इज दॅट वे. जसा आणि कुठलाही ऑपॉर्च्युनिटी टू मेक मनी ऑर समथिंग इज लाईक वेटिंग, ओ लेट मी इन्व्हेस्ट इन दिस शेअर, येस, कॉन्स्टंटली फोकस्ड. जसा बक माशाला टपून बसलेला असतो, मासा लगेच खाणार असं. आणि गोवी गेलिया जवळी, झगटिलिया अंगी काळी, फळे या तू पोळी, बोरांटी जैसी. जसं बोरांचं झाड असतं ते आंबट असतं, बोरं आंबट असतात, जर त्याला ते काटे पण असतात, म्हणजे जवळ गेलं तरी काटेने लागतं पण अंगाला, आणि काय खाल्लं तर ते काय आंबटच, म्हणजे सगळंच गोंधळ, म्हणजे कष्ट पण होतात आणि काय मिळतं तर आंबट बोरं असं. तैसे मने वाचा काये, भलतया दुःख वितू जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. तसं मन, वाचा आणि काये वेगवेगळे, does various karma, and he looks only for his benefit. If others are getting trouble, no problem, he'll push them around. I want to get it, that's it. देवीच आंगे कर्मी, आचरणे नो हे क्षमी, न निघे मनोधर्मी अरोचकू. कनकाचिया फळा, आतू माझ बाहेरी मवळा, तैसा सबाह्य दुबळा, शुचित्वे जो. This way, he's neither clean from inside or outside. It's all dirty. आणि कर्मजात केलिया, फळला हे जरी धनंजया, तरी हरिखे जगायया वाकुलिया वाये. And if he does some work, though it is for selfish desire, and when it is successful, he keeps talking about how he did it in different ways. Advertisement, मी केलं. अथवा जे आदिले, हीन फळा होय केले, तरी शोके तेने जिंतिले, धिक्कारो लागे. And if he has not done it properly, and if he has failed in
obtaining some fruit, then he criticizes him like anything. He basically self-critique a lot because, oh, he didn't do it, so he's like, ooh, it's a big problem. कर्मी राहाटी ऐसी जयाते होते देखिसी तोची जान त्रिशुद्धि सी राजसी करता, who continuously works with and for the selfish things. Understand, he is rajasi karta. आता यया पाठी येरू जो कुकर्माचा आगरू तोही करू गोचरू तामस करता. Now after this I'm going to explain tamasa karta, who is a collection of all the dirty things that one can ever imagine. Kukarma. Kukarma. Kukarmacha agaru, repository of kukarmas. तरी मिया लागलिया कैसे पुढील जळत असे हे नेणिजे हुताशे जिया परी पैशास्त्रे मिया तिखटे नेणिजे कैसे निवटे का नेणिजे काळ कुटे आपुले केले. The way fire doesn't know what is in its way and it keeps burning, this way this person does not know what karma he does. He keeps doing it. He doesn't know viveka, this is good, this is bad. No. The way the poison doesn't know it's going to kill something or not, it keeps doing its actions the same way. तैसे पुडलिया आपुलिया घातू करित धनंजया आदरी वो खाटिया क्रिया जोका. If it is troubling others or yourself or self, he does not think, he just keeps doing. तिया करिता ही वेळी काय झाले हे न सांभाळी चकळा चळका चळला वायू वाहुटळी चेष्टे दैसे तैसे तैसा. He doesn't think of it's how it's affecting others when he's doing. He just keeps doing. It does not care. पै करणिया आणि जया मिळू नाही धनंजया तो पाहुनी पिसेया कैची त्रय. This kind of person you cannot guarantee. It's like a mad person he behaves. आणि इंद्रियाचे वोगारिले चरोनी राखे जो जियाले बैला तळी लागले गोचीड जैसे. He is like the person who is continuously engaged in the sense organs satisfaction. जशी गोचीड बैलाच्या अंगावर असते आणि ती घाण हे पीत असते रक्त, तसं it just is engaged in that. See, it's important. We have to understand in this world there are three types: sattvic, rajasic, tamasic. So if some of your friends, your family, if you see that they are this way, including ourselves, then it is because of those gunas. So don't push or don't expect from those friends that they will change all of a sudden. It's in their hands. If they ask, we can be a mirror to them so they can see themselves. Don't try to change. Be available for them if they want to change. But accept that there are different type of people. And when we listen to the description, we see some of those traits in ourselves, some of the people that we are dealing with, and it's okay. लक्षात आलं पाहिजे. आणि आपले जवळचे असले म्हणून ते असे नाही पाहिजे असं नसतं. ते आपले नातेवाईक असतील, आपले ओळखीचे असतील, याचा अर्थ असा नाही की ते सगळे सात्विकच पाहिजेत. ते तामसिक किंवा राजसिक असू शकतात. Because they are unique individuals. They happen to be a
relatives or friends or anyone, but they are unique individuals of three gunas. It's important to know that. हासया रुदना वेळू नेणता आदरी बाळू राहटे उच्छृंखळू तया परी. बाळ असतं ते कधी हसतं कधी रडतं त्याला काय वेळ काळ नसते. जर त्या इच्छा येईल तेव्हा हसतं, जेव्हा इच्छा येईल तेव्हा रडतं. तेच इट्स इन इज ओन थिंग. जो प्रकृती आतलेपणे कृत्या कृत्य स्वादू नेणे फुगे कैरे धालेपणे उकरडा जैसे. जसे प्रकृती त्याच्या मनात घालेल तसं तो करतो. There is no analysis. It keeps doing that. See, this is different than the jnani who behaves according to the prakriti. Okay, it's not the same thing. I know it's difficult to differentiate because jnani also behave like kids. Jnani also behave like crazy people. That doesn't mean that they are like this rajasic karta or tamasic karta. No. म्हणून मान्याचे नावे ईश्वर ही परी न खालवे स्तब्धपणे न मनवे डोंगरासी आणि मनजयाचे विषकल्लोळी राहटी पुडी चोरिली दिटी किरण हिते बोली पण्य पण्ययागनेची किंबहुना कपटाचे देहची वाळिले तयाचे ते जिणे की जुवाराचे तिटे घर नो हे तयाचा प्रादुर्भावो तोसाभिलाष भिल्लांचा गावो म्हणून नये जेवो जावो येवो जावो तया वाटा आणि आणिकांचे निके केले विरू होय जया आले जैसे अपेय पया मिनले लवण करी काही व ऐसा पदार्थू घातला आगी यातू तेची क्षणी धडाडितू अग्नी होय नाना सुद्रव्ये गोमटी जालिया शरीरी पैठी होनी ठाती किरीटी मुळीच जैवी. सी जसा मीठ दुधात टाकलं ते नाचतं, त्याचं काहीही कर्म त्याने केलं तर त्याचं इंटेन्शन कसं असतं तामसिक, त्यामुळे ते चांगलं होतच आहे. इट मेसेस अप एव्हरीथिंग दॅट इट डज. सगळे जसं अग्नीत आपण काही घातलं तरी ते जातात तसं. तैसे पुढिलाचे बरवे जयाचा भीतरी पावे आणि विरुद्धची आघवे हो हो निगे जो गुण जे घे दे दोष अमृताचे करी विष दूध पाजिलिया देख व्याळू जैसा. काही चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली ना तरी त्याच काहीतरी भलतच करून गोंधळ आणि विरुद्धची आघवे काय आपण वॉट एव्हर वी गिव्ह इट जस्ट जस्ट ऑपोजिट. हाऊ डज इट फाइंड आउट टू डू ऑपोजिट आय डोंट नो. हो 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 निगे जो गुण घे दे दोष इट टेक्स गुणास अँड गिव्स अवे अवगुणास. गुण घेऊन दोष देतो बाहेर आउटपुट. अमृताचे करी विष दूध पाजलिया देख व्याळू जैसा. It's like we give milk to the snake and it gives the poison. आणि ऐहिकी जियावे जेणे परात्रा साचयावे ते उचित कृत्य पावे अवसरी जिये तेव्हा जया आपैसी निद्रा ये ठेविली ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे पै द्राक्षरसा आम्ररसा वेळ तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. द्राक्षरस आम्ररस कावळ्याला आवडत नाही द्राक्ष आणि आंबा. वेळे तोंड सडे वायाचा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. किंवा जो घुबड असतो घुबड त्याला सकाळी डोळे म्हणजे ही डझंट लाईक
sunlight. तैसा कल्याण कल्याण काळू पाहे, तैतया ते आळसू खाये. ना प्रमादी तरी होये, तो म्हणे तैसे. काहीतरी चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणजे नाही, सकाळी 6 वाजता कुठे उठायचं, जाऊ दे, नको नको, पुढ नंतर करू आपण, आता नको. नाही सकाळी चल ना ना बिंदू, नाही नाही खूप काम असतं, नको. आणि काहीतरी गोंधळ करणार, मग काहीतरी मिस्टेक करणार. तैसा कल्याण काळू पाहे, तैतयासी आळसू खाये. ना प्रमादी तरी होये, तो म्हणे तैसे. जेवीची सागराच्या पोटी, जळे अखंड आगिटी. तैसे विषादू वाहे गाठी, जीवाची ये जो. कॉन्टिन्युअसली देयर इज सम अदर बॅड थिंग इट डज, नेगेटिव्ह. लेंडा लेंडोरा आगी धूमवधी, धूमावधी का अपाना अंगी दुर्गंधी. तैसा जो जीविता विद्वधी, विषादे केला. इट्स ऑलवेज नेगेटिव्ह. कंटिन्युअसली काय झालं, असं करायचं नाही, नाही बरोबर नाही, बरोबर नाही, पाय दुखतात माझे, हात दुखतात माझे, असं होतं माझं, तसं होतं. कंटिन्युअस क्राईंग, क्राईंग बेबी, तामसिक करता, क्राईंग बेबी. नाही नाही, तुम्हाला हे चांगलं मिळालं ना, नाही एवढं काय चांगलं नाही, त्यांना जास्त चांगलं मिळालं, आम्हाला नाही, काय नाही, एवढं ठीक आहे, आता काय काढतोय दिवस, जेवायला मिळतंय, ठीक आहे, बरं आहे, जाऊ दे, चालतं, असं काय आता. जे काहीही बोललं तरी that is the indicate. आणि in late you will see he says we should keep away from such people. He's not saying go and change them, he's saying keep away from such people. It's important to know. आणि कल्पांताची अपारा, वेगळे ही जो वीरा. सूत्रधरी व्यापारा, साभिलाषा साभिलाषा. अगा जगा ही परवती, शुचा वाहे पै चित्ती. करिता विशी हाती, तृणही न लागे न लगे. ऐसे जे लोका तू पाप पुंज मूर्तू. इट्स पाप पुंज मूर्तू, it's an embodiment of negativity or papa. देखसी तो अव्यात, तामसू करता, हीच तामसू करता. एवं कर्म करता ज्ञान, याती ही ते त्रिधा चिन्ह. दाविले तुझ सुजन, चक्रवर्ती चक्रवर्ती सुजना. या तिघांचं ज्ञान दाखवलं मी. चिन्ह कोण? ज्ञान, कर्ता आणि कर्म. आता अविद्येची आगावी, मोहाची वेडून मडवी. संदेहाची आगवी, लेवणे लेणी. आता अविद्याच्या गावी, नाव in the home of avidya, ignorance. मोहाची वेडून मडवी, it's beautifully decorated with delusion or attachment. संदेहाची आगवी, लेवण लेणी, and doubts and conflicts are its ornaments. Avidya is a repository of attachment, and it's embellished by doubts and conflicts and confusion. आत्मनिश्चयाचा बरव, आत्मनिश्चयाची बरव. जया आरिसा पाहे सावयव. तिये बुद्धीची ही धाव, त्रिधासे. आत्मनिश्चयाचा बरव, जया आरिसा पाहे सावयव. तिये बुद्धीची ही धाव, त्रिधा असे. बुद्धी, बुद्धी, intellect is the place where there is determination that it wants to achieve something. So it is itself, the intellect itself becomes the mirror to see the Atma. So
but that intellect also is of three types, he said. आत्मनिश्चयाचा बरव जया आरिसा पाहे सावयव तीही तिये बुद्धीची ही धाव त्रिधा असे ज्ञान कर्ता and karma. I talking about buddhi. And one will say, how buddhi is different than ahankar or karta? Because ahankar, mana, buddhi, chitta, these are different elements of that antakarana. Khalu, isn't it? So now it's talking about buddhi, because buddhi always constantly makes the determination or choice. So depending on what kind of choices it makes, it's going to determine. Let's see. Aga satvadi guna ihi guni ihi kai ekatihi thai na kize chidye tapahi jagamaji. Now he says, now you tell me, is there anything in the world that is not of these three types? Everything is three types. सत्वरजतम. हे सगळ्या जगामध्ये सगळं काहीतरी सात्विक, राजसिक, तामसिक. आगी नसता पोटी कवण काष्ट असे सृष्टी तैसे ते कैची दृश्य कोटी त्रिदा हे नोहे. Tell me one wood which does not have agni in its core. All the woods have latent agni or fire in it. Basically because that's how it naturally burns, right? So that's what, as all the woods have latent fire in itself, that way all the seen objects are classified into three: sattva, raja, tama. मनोनीति गुणी बुद्धि केली त्रिगुणी धृतिसी ही वाटणी तैसी चसे. That's why this buddhi has been divided into three types, and also the dhriti, which I will explain later. तेची एक वेगळाले तेत तिनी अलंकरले सांगिजेल उपायले भेदलेपणे परिबुद्धी धृती इया दोही भागा माझी धनंजया हाती रूप बुद्धीचिया भेदासी करू. So this is how buddhi and dhriti has been described three types मध्ये. But first we will do buddhi. तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुभटा प्राणिया येतिया वाटा तिनी आथी. Uttama, Madhyama, Nikrishta. There are three things in this world. Some of them are Uttama, some of them are Madhyama, some of them are Nikrishta, the lower, the best, the mediocres, and the horrible ones, bad ones. जे अकर्ण काम्य निषिद्ध ते हे मार्गतीनी प्रसिद्ध. अकर्ण, they basically do the nitya and naimittika according to the shastras, and then the kamya, those are uttamas. Those who do kamya karmas are madhyamas, and those who do nishiddha karmas, nishiddha things, are nikrishtas. ते हे मार्गतीनी प्रसिद्ध संसार भये सबाध Jivaya, these are the three different paths. Okay. We'll stop today. I know we have still time. पण मी 100 करायचे आहेत आपल्याला आता, कारण there are certain topics if it will otherwise get into another topic, so we will stop. So today we saw three types of karta, right? Sattvic karta, who just keep doing the actions with no expectation of fruit, right? Then he gave example of Chandana tree. Then he gave example of Nagaveli. Yeah. And he doesn't announce, I did it. Keeps doing. And how does he do? The way, and keeps working very hard.
and it follows the injunctions of Shastras, the right time, the right place, the right circumstance, and it works hard. It doesn't think it is hungry. It doesn't. It gives up. Uh, gives up sleep for what? For work purpose, only for work, not expecting something out of it. The way the beloved, the other one does without expecting, that kind of work who does is called Sattvic Karta. Then the Rajasic Karta is the one who keeps doing the work, but if there is fruit, only then. Otherwise, it doesn't even want to look at it. Keeps working very hard. And if the work goes well, it's like, whoa, I did it. It flashes everywhere. I did it, I did it, I did it. We know one of this country's president does that. So that is Rajasic Karta. But this Rajasic Karta also, if it doesn't, um, if it fails, that it criticizes itself because its ego is in question. That's why. Then the Tamasic Karta. It does everything that has been said not to be done. There's no discrimination whether this should be done or this should not be done. And it pushes everyone behind or tramples them just because it wants to enjoy itself. Very vicious. And it is everything but whatever worst things one can do, it does for troubling others. That is tamasic karta. So this way, then in nine he talks for in the avidya, the most important role is of intellect, which is the mirror for um, uh, the knowledge that is going to happen, uh, and that itself is divided into three types: sattva, raja, and tama. But then he says, not isn't it everything that we see is divided into sattva, raja, and tama? So I will explain the buddhi, three types, and then the dhriti in the following shlokas and ovis. Okay. Close your eyes. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnameva Vashishyate. Om Shanti Shanti Shanti. Harihi Om Shri Gurubhyo Namaha. Harihi Om. Slowly open your eyes. Hari Om.